टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवरती शिवशाही बसमध्ये अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षित आहेत का हा एक मुद्दा उपस्थित केला जातो आणि यानंतर आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एसटी स्थानकामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे, सुरक्षेच्या दृष्टीने काय नेमकी उपाययोजना केल्या जातात आणि नेमकी काय सध्याची अवस्था आहे हे आपण पाहणार आहोत। मुंबईतल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये सध्या मी आहे आणि इथली सुरक्षा व्यवस्था जर बघायची झाली तर संपूर्ण बस स्थानकाचा परिसर खरं तर सीसीटीव्हीनी वेढलेला असतो। प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीची गस्त असते। मात्र पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये युवतीवरती शिवशाही बसमध्ये नेऊन नराधमाने अत्याचार केला आणि त्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित केले जाऊ लागले की रात्रीच्या वेळेला इथे पोलिसांची गस्त असते का, सुरक्षा रक्षक नेमके काय करतात, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी कशा पद्धतीने कॅप्चर झाला नाही किंवा त्याकडे कोणाचंच लक्ष कसं गेलं नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातात। मात्र यानंतर मुंबईतल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बस स्थानकामध्ये जिथे सुरक्षा रक्षकांचा कानाडोळा आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं दुर्लक्ष आहे तिथे आता हालचाली वाढू लागलेल्या आहेत। कालच स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या सुरक्षा रक्षकांनी या सगळ्या घटनेकडे दुर्लक्ष केलं किंवा कुणीही लक्ष दिलं नाही अशा सगळ्या सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश जे आहेत ते परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर आता अनेक बस स्थानकातला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जातोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो की मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये दर्शनी भागामध्ये जिथे सगळे प्रवासी बसमध्ये चढतात तिथे आपण पाहतो की असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते। मात्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की जरी या सगळ्या दर्शनी भागामध्ये जिथे प्रवासी बसमध्ये चढतात तिथे जरी कॅमेऱ्याची गस्त असली तरी मात्र दुसऱ्या बाजूला म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये बसेस थांबतात किंवा एक मोठी बसेसची गर्दी जी आहे तिथे असते त्या भागामध्ये नेमकी सुरक्षा कशा पद्धतीची असते आणि तिकडे कोणाचं लक्ष जातं का, कारण सुरक्षा रक्षक संपूर्ण जे बसस्थानक असतं त्या बसस्थानकाच्या अगदी सभोवताली सुरक्षा रक्षक म्हणजे गार्ड जे आहे ते नियुक्तीला असतात। त्यांचं प्रत्येक घटनेवरती बारीक लक्ष असतं की कुठल्या गेटमधून कोण येतं कोण बाहेर जातं आणि त्यानंतर या सगळ्या बसेस आपण पाहतो की मुंबई सेंट्रल स्थानकाच्या अगदी उजव्या बाजूला हा डेपोट आहे आणि इथे या असंख्य बसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी शिवशाही बसेस ज्या महाराष्ट्रभर धावतात त्या सुद्धा शिवशाही बसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या बसेसवरती कशा पद्धतीचं नियंत्रण असतं हा एक मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने उपस्थित केला जातोय। कारण या बसेस जिथे थांबतात तिथे अगदी गर्दी होते आणि कुठल्या बसमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कारण या सगळ्या बसेस रात्रीच्या मुक्कामी बसेस असतात किंवा बऱ्याचदा बाहेरच्या पल्ल्यामधून लांबून आलेल्या बसेस असतात आणि त्यामुळे बराच वेळ तिथे थांबलेल्या असतात। त्यामुळे सहसा त्याकडे कोणी फिरकत नाही। त्यामुळे ज्या स्थानकांमध्ये गर्दी असते किंवा गर्दी नसणारे जे स्थानक आहेत त्या स्थानकामध्ये कशा पद्धतीने खबरदारी घेतली पाहिजे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी या बाजूला आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त असतो, सुरक्षा रक्षक वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतात। अगदी पुढच्या बाजूला आपण पाहतोय की काही सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी फिरतायत, या सगळ्या परिसरामध्ये त्यांची गस्त असणं आवश्यक असतं। मात्र स्वारगेट मधला जो काही प्रकार घडला त्यानंतर सुरक्षेचे अनेक वाभाडे जे आहेत ते निघालेले आहेत, अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत, प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यानंतर महिला खरोखरच बस स्थानकांमध्ये रात्रीचा प्रवास करताना सुरक्षित आहेत का हा एक मुद्दा उपस्थित केला जातो। आणि सध्याची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबई सेंट्रल स्थानकाच्या अगदी चहूबाजूला जरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असली तरी मात्र सुरक्षा रक्षक हे त्यांचं काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेटवरती ड्युटीवरती असतात आणि या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। मात्र पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये जी काही अत्याचाराची घटना घडली त्यानंतर हे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बस स्थानकांमध्ये कशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात आहे, नेमकी काय करते आहे हे सुद्धा आता पाहायला जाऊ लागले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।